Okay students, we will start with the numericals of the physical chemistry. Okay, we will start first problem. Okay, we will start. Calculate or the internuclear distance, the internuclear distance. The internuclear distance means distance between these two atoms. Okay, this is internuclear distance. This is atom, this is atom, this is nuclear distance. The internuclear distance in carbon monoxide, in carbon monoxide molecule is 113.0 picometer. Okay, किती आहे डिस्टन्स 113.0 picometer. Calculate rotational constant. Calculate rotational constant. Rotational constant म्हणजे काय? बी नॉट किंवा बी. टू कॅल्क्युलेट रोटेशनल कॉन्स्टंट. ओके, आता आपल्याला इंटरन्युक्लियर डिस्टन्स दिलेलं आहे 113. कॅल्क्युलेट रोटेशनल कॉन्स्टंट म्हणजे आपल्याला बी नॉट आपल्याला काढायचं आहे. ओके, नाव व्हॉट इज बी नॉट? फॉर्म्युला ऑफ बी नॉट, फॉर्म्युला ऑफ बी नॉट म्हणजे रोटेशनल कॉन्स्टंट. ओके, रोटेशनल कॉन्स्टंट rotational constant that is B. काय फॉर्म्युला त्याचा? h upon 8 pi square I C. ओके, h upon 8 pi square I C. ओके, दिस इज द फॉर्म्युला. आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. ओके, काय फाइंड आउट करायचं आहे? दिस बी. फाइंड आउट दिस बी. फॉर्म्युला आहे h upon 8 pi square I C. नाउ वी आर हैविंग h is Planck's constant. Okay, h is Planck's constant, c is velocity of light, pi we are having the value. We have to find out this I. We have to find out I because we are not having this I. आपल्याकडे I ची व्हॅल्यू नाही आहे. आपल्याकडे सगळ्या व्हॅल्यूज आहेत पण आपल्याकडे I ची व्हॅल्यू नाही आहे. मग काय करावं लागेल? I आपल्याला काढावं लागेल. आणि I चा फॉर्म्युला काय आहे? I इज इक्वल टू म्यू आर स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे आयचा. I इज इक्वल टू म्यू आर स्क्वेअर, मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, वी आर हॅव्हिंग आर. आर आहे का आपल्याकडे? तर आपल्याकडे आर आहे. दॅट इज इंटरन्युक्लियर डिस्टन्स. आर इज नथिंग बट इंटरन्युक्लियर डिस्टन्स. दिस इज आर. ओके, नाव वी आर नॉट हॅव्हिंग दिस म्यू. वी आर नॉट हॅव्हिंग दिस म्यू. आपल्याला हे काढायचं आहे, म्यू काढायचं आपल्याला. काय म्यूचा फॉर्म्युला पाहूया आपण. म्यूचा फॉर्म्युला काय आहे? तर म्यू इज इक्वल टू m1 इंटू m2. हे इरेज करतो म्हटलं तर मी. m1 into m2 divided by m1
plus m2 into 1 by na. na मीन्स ॲव्होगाड्रो नंबर. ओके, म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला लागणार आहे. ओके, म्यू इज इक्वल टू, आता आपल्याकडे आहे काय, सगळं आहे आपल्याकडे. m1 आहे का, आहे. m2 आहे का, आहे. काय m1 इज मास ऑफ कार्बन and m2 is mass of oxygen. Okay, what is m1? m1 is mass of carbon is 12 and m2 is mass of oxygen, that is 16. Okay, टाकून देऊ आपण आता. Okay, we will write now mu is equal to 12, that is m1, into 16 divided by 12 plus 16 into ॲव्होगाड्रोज नंबर. काय ॲव्होगाड्रोज नंबर टाकूया आपण आता. 6.022 into 10⁻23. ओके, काय येईल, 12 into 16, that is 192. ओके, व्यवस्थित लिहितो मी. 192 divided by 12 plus 16, 12 plus 16, that is 28, into ॲव्होगाड्रोज नंबर 6.022 into 10⁻23. ओके, किती त्याचं उत्तर, 1.139 into 10⁻23 ग्राम, हे ते उत्तर. ओके, आता ह्याला आपण किलोग्राममध्ये करूया, म्हणजे डिवाइडेड बाय 1000 करूया. सो 1.139 into 10⁻26 किलोग्राम. हे आपला काय निघला, म्यू निघला. ओके, दिस इज आवर म्यू. ओके, दिस इज आवर म्यू. दिस इज आवर म्यू. ओके, आता मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचं आहे. ओके, मोमेंट ऑफ इनर्शिया काढूया आपण आता. आपण आहे तसाच ठेवूया. ओके, मोमेंट ऑफ इनर्शिया काय फॉर्म्युला, म्यू, सॉरी, मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू म्यू आर स्क्वेअर. ओके, आता आपल्याकडे दोन्ही आहे. काय काय आपल्याकडे म्यू आहे, आपल्याकडं आर सुद्धा आहे. दिस इज आवर म्यू आणि आर आपल्याला दिलं आहे पायकोमीटरमध्ये, दोन्ही आपल्याकडे. सो वी कॅन राईट हिअर I इज इक्वल टू, व्हॉट इज म्यू, दिस इज आवर म्यू, 1.139 into 10⁻26 into R. Okay, now R, what is R, पायकोमीटर मध्ये दिलेलं आहे आपल्याला R.
काय आर 1.13. आता त्याला मीटरमध्ये आपण कन्वर्ट केला आहे. ओके, म्हणजे काय होईल तो 113 इंटू 0 इंटू मीटरमध्ये कन्वर्ट केला आहे, म्हणजे 1 पायकोमीटर इज इक्वल टू 10⁻⁻12 मीटर. ओके, म्यू आर स्क्वेअर, स्क्वेअर आहे म्हणून याला इथं आपण स्क्वेअर दिला. ओके, ह्याचं उत्तर काय येतं? इट इज फाउंड टू बी 14.54 इंटू 10⁻⁻47. आता हा मीटर स्क्वेअर म्हणून हा मीटर स्क्वेअर आणि हा किलोग्राम आहे. ओके, ॲव्होगॅड्रो नंबरचा kg म्हणून kg मीटर स्क्वेअर, म्हणजे हे तुमचं उत्तर आहे. कशाचं? दिस इज युअर आय, दिस इज युअर व्हॅल्यू ऑफ आय. ओके, आता आपला फॉर्म्युला काय आहे? आपल्याला बी नॉटचं काय आहे? बी इज इक्वल टू h/8π²IC. ओके, तर आपल्याकडं आता आयची व्हॅल्यू निघालेली आहे, टाकून देऊ आपण आय. ओके, म्हणजे आपल्याकडे काय आहे? आयची व्हॅल्यू आहे, सीची व्हॅल्यू आहे, एचची व्हॅल्यू आहे, सगळ्या व्हॅल्यू आपल्याकडे आलेल्या आहेत. तर आपण टाकून देऊया आता. ओके, we'll write now B is nothing but h ची व्हॅल्यू काय? प्लँक्स कॉन्स्टंटची 6.626 इंटू 10⁻⁻34 जूल सेकंड डिवायडेड बाय 8. पायची व्हॅल्यू काय आहे? 3.14. 3.14. अरे समथिंग 8 इंटू 3.14 स्क्वेअर. 8 इंटू 3.14 स्क्वेअर. ओके, 8 पाय स्क्वेअर आय सी. आयची व्हॅल्यू काय आपल्याला मिळाली? आपल्याला मिळाली 14.54 इंटू 10⁻⁻47. ओके, ही मिळाली आपल्याला व्हॅल्यू. आणि आय सी, सीची व्हॅल्यू काय आहे? वेलोसिटी ऑफ लाईट. ओके, वेलोसिटी ऑफ लाईट. सो विल राईट हिअर velocity of light is 3.0 into 10⁸ मीटर पर सेकंड. इथे आपल्याला व्हॅल्यू मिळाली. ओके, हे सगळं कॅल्सीमध्ये टाकलं. ओके, तर आपल्याला काय मिळेल उत्तर? 1.926 इंटू 10⁻12 जूल किलोग्राम पर किलोग्राम मीटर क्यूब सेकंड स्क्वेअर. ओके, हे आपल्याला उत्तर मिळेल. सो 1 जूल, ओके, 1 जूल इज इक्वल टू 1 जूल इज इक्वल टू 1 किलोग्राम मीटर स्क्वेअर सेकंड स्क्वेअर. ओके, सो
द आन्सर विल बी 1.926 into 10⁻²² पर मीटर हे उत्तर येईल. हे तुमचं 1 जूल इज इक्वल टू 1 किलोग्राम मीटर स्क्वेअर सेकंड. ओके, हे तुमचं उत्तर आहे. दिस इज युअर आन्सर. ओके, तर असं आपल्याला जायचं आहे. सो पुढचं लेक्चर घेऊया.